नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता. तर 28 नोव्हेंबरला जे आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली आणि यारो मुंबईचं जे ग्राउंड आहे हे जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो यारो मुंबईचं ग्राउंड झालं. तर या ठिकाणी आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅच मध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले आणि सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, एक्सिलेंट साठी काय टाइम देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुप साठी काय टाइम देण्यात आला होता. त्याचबरोबर जे या ठिकाणी उंची किती घेतल्या जात आहे, छाती किती घेतल्या जात आहे आणि डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाहीये. तर आज 28 नोव्हेंबरला जे यारो मुंबई आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, ग्राउंडच्या अंदरची काय काय त्या ठिकाणी प्रोसेस आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मुलांनी जे चुका आज केल्या तर ते तुम्हाला सांगून देतो. ज्यांचं ग्राउंड जे 28 नोव्हेंबरला होतं ते मुलं जे आज सकाळी आले होते 28 नोव्हेंबरला त्यांना जे आर्मीवाल्यांनी डायरेक्ट घरी पाठवून दिलाय. तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर पासून चालू होत असते. तर भरपूर मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो घरी त्यांनी पाठवलं. ठीक आहे, तर 28 नोव्हेंबरला ज्या मुलांचं काल ग्राउंड झालं तर ते मुलं जे विद्यार्थी मित्रांनो 27 नोव्हेंबरला रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते. ठीक आहे, आता ज्यांचं सुद्धा 29 नोव्हेंबरला ग्राउंड आहे तर त्या मुलांना आज 28 नोव्हेंबरला रात्री 7 वाजतापासून जीवदानी ग्राउंड विरार मुंबई या ठिकाणी जे आहे तुम्हाला ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून चालू झालेली राहते. ठीक आहे, तर सर्वात अगोदर काल विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे. त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड आहे, त्याचबरोबर जे हॉल तिकीट आहे, त्याचबरोबर नोटरी जर नसेल तर डायरेक्ट गेटापासून घरी पाठवल्या जाते. एक लक्षात ठेवा. तर ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर आताच करा, आजच करा. ठीक आहे, ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर नोटरी जर केली नाही तर ग्राउंडच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात नाही. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे 3 डॉक्युमेंट विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आज चेक केले आणि चेक केल्यानंतर ज्यांच्याजवळ हे 3 डॉक्युमेंट होते त्यांना जे ग्राउंडच्या अंदर नेलं आणि त्या ठिकाणी फक्त बसून ठेवल्या जात आहे. ठीक आहे, आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना रात्री त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन केल्यास आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर ते जे 100-100च्या बॅच त्या ठिकाणी ते तयार करत आहे आणि 100 मुलं जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचला ते त्या ठिकाणी नेत आहे. ठीक आहे, आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅच मध्ये त्यांनी 100 मुलं जे त्या ठिकाणी ट्रॅकवर बसवले. एका रांग मध्ये 10 मुलं ते बसून राहिले. ठीक आहे, आणि मीटरचा जो ट्रॅक आहे तर 400 मीटरवर सर्वात अगोदर 100 मुले त्यांनी बसवले आणि 100 मुलं बसवल्यानंतर त्या ठिकाणी ते गो म्हणत आहे आणि 100 पैकी आज 100 मुले त्यांनी एका बॅच मध्ये सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 55 मुले त्यांनी घेतले आणि ऍक्सिलेंटचे त्यामध्ये जवळपास 25-26 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्या ठिकाणी 29 मुलं होते. ठीक आहे, आणि 1600 मीटर रनिंग साठी जो आज टायमिंग देण्यात आला तर जो ऍक्सिलेंट साठी जो टाइम देण्यात आला तर तो जे 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम त्या ठिकाणी देण्यात आला. 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत जेवढे मुलं आले त्यांना ऍक्सिलेंट मध्ये त्यांनी घेतलं आणि सेकंड ग्रुप साठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत त्यांनी टाइम दिला. जे मुलं 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत आले त्यांना सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं. तर टोटल 55 मुलं त्यांनी घेतले, 100 मुले सोडले एका बॅचला आणि 100 पैकी 55 मुलांना त्यांनी रनिंग मध्ये पास केलं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण टाइम दिला जात आहे. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला चांगले मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. ज्या मुलांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे आणि बसवल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी मुलांची प्रोसेस होत आहे. जे मुलं रनिंग मधले कटले तिथून घरी विद्यार्थ्यांना पाठवले जात आहे. ज्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी पहिले बसून ठेवलं जात आहे आणि बसवल्यानंतर सर्वात अगोदर त्यांच्या हातावर जे शिक्के दिले जात आहे. ज्यांनी ऍक्सिलेंट मध्ये रनिंग काढली तर त्यांच्या हातावर ऍक्सिलेंटचा शिक्का या ठिकाणी दिला जात आहे आणि ज्यांनी सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली तर सेकंड ग्रुपचा शिक्का या ठिकाणी त्यांच्या हातावर दिला जात आहे. ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर त्यांचे जे लॉंग जम्प वगैरे झालं, जिगजॅग वगैरे झालं, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा ते घेत आहे. ठीक आहे, आणि 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर तुम्हाला 40 गुण भेटणार आहे. ठीक आहे, तर अशी त्या ठिकाणी प्रोसेस होता आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर लॉंग जम्प आणि जिगजॅग जर पडले नाही तुमचे तरी सुद्धा तुम्हाला दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जात आहे. ठीक आहे, तर हे प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि उंची त्या ठिकाणी घेतात तर उंची 168 सेंटीमीटर ते पूर्ण घेतात. जीटी साठी 168 सेंटीमीटर पेक्षा अर्धा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर फेल केला जातं. एक लक्षात ठेवा. ठीक आहे,
तर 168 सेंटीमीटर पूर्ण उंची त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि उंची झाल्यानंतर छाती घेतलं जात आहे 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर उंचीमध्ये सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी कटत आहे, छातीमध्ये सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी कटत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे होत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागत आहे तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, शाळा सोडल्यात दाखला त्याला म्हटलं जाते, शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे, डोमिसाइल त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर ज्या 25 फोटो लागत आहे, आधार कार्ड लागत आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा लागत आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मधलं, ठीक आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत न्यास तुम्ही, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा न्या, त्याचबरोबर जे नोटरी सुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जात आहे। तर हे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी कंपल्सरी लागते, हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे एक झेरॉक्स त्या ठिकाणी न्या, आर्मीवाले ओरिजिनल सुद्धा ते डॉक्युमेंट चेक करून राहिले आणि झेरॉक्स सुद्धा ते एक त्या ठिकाणी घेता आणि 25 फोटो येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचे सुद्धा ग्राउंड आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपली रनिंग निघते तर 50 फोटो नाही, ज्या दिवशी रनिंग काढसान त्या दिवशी 25 फोटो लागते आणि 25 फोटो जे मेडिकलला सुद्धा लागते, तर 50 फोटो राहू द्यायचे आपल्याजवळ, जेणेकरून काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला येणार नाही, वेळेवर आपल्याला धावपळ त्या ठिकाणी करावी लागली पाहिजे, 2 पैसे खर्च झाले तरी चालते पण आपल्या करिअरवर जे विद्यार्थी मित्रांनो काही हे झालं नाही पाहिजे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर नोटरी त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट ठेवण्यात आलं आहे। नोटरी जे भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की बा नोटरी कशी करायची आहे, कुठं करायची आहे, तर नोटरी तुम्हाला वकिलाच्या घरी करायची आहे, त्यांना ॲडव्होकेट सुद्धा आपण म्हणतो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असेल, तुम्ही आता मुंबईमध्ये असाल मुंबईमध्ये केली चालते किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तरी नोटरी केली तरी चालते, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे ॲडव्होकेटचं घर असते, वकिलाचे घर असते, प्रत्येक गल्लोगल्ली जे आहे वकिलाचे घर असते, ठीक आहे। तर वकिलाच्या घरी जायचं आपल्याला आणि तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी फॉर्म दिसत असेल, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून हा फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसणार, हा फॉर्म तुमच्याजवळ आहे, जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला हा फॉर्म दिलेला आहे। तर हा फॉर्म घेऊन तुम्हाला ज्या वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर तो वकील तुम्हाला बरोबर नोटरी करून देते आणि पहिले विचारता त्याला की किती रुपये घेता म्हणा तुम्ही, त्यानं जर म्हटलं 100 रुपये घेतो तर करून घ्यायची, 150 रुपये म्हटलं तर करून घ्यायची, जर समजा त्या वकिलांना म्हटलं 500 रुपये घेतो, 1000 रुपये घेतो, त्याच्याजवळ नोटरी करू नका, दुसऱ्या ठिकाणी जायचं, कारण की प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ॲडव्होकेटची घरं असते आणि त्यांच्या घराच्या समोर काळ्या कलरची ते पाटीस राहते की इथं नोटरी करून भेटणार आहे, ॲडव्होकेट या ठिकाणी नोटरी करून भेटणार आहे असं त्यांच्या घरासमोरच लिहिलं राहते, ठीक आहे। तर तुम्ही वकिलाच्या घरी जा डायरेक्ट आणि त्याला म्हणाल मला नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते, ठीक आहे। तर नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे। यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला गेटापाशी जे त्या ठिकाणी चेक केलं जात आहे, ज्यांनी नोटरी केली नाही तर डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो घरी पाठवल्या जात आहे, तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। आज विद्यार्थी मित्रांनो भरपूर मुलांना घरी पाठवण्यात आला आहे, ज्यांनी नोटरी नेली नव्हती त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला आतापासून नाही, याच्या अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की नोटरी न्यासोबत नोटरी आतापासून करून घ्या तुम्ही, पण काहीच मुलांना आतापर्यंत ऐकलं नाही, ठीक आहे। तर आता तुम्हाला समजायला लागलं की नोटरी किती इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। तसं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।